शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षा मातीशी जोडलेलं एक घट्ट नातं असतं. इथे वर्गाला 4 भिंती असल्या तरी संस्कारांना मात्र मोकळं आभाळ लाभलेलं असतं. शहरातल्या सुविधा कदाचित इथे नसतील, पण इथल्या शिक्षणाचा जिव्हाळा, जिद्द आणि निसर्गाची साथ असते ती जगाच्या पाठीवर कुठेच मिळत नाही. गावाकडची हीच शाळा मुलांना केवळ साक्षर करत नाही, तर आयुष्याच्या संघर्षात पाय जमिनीवर ठेवून आभाळाला गवसणी घालण्याची ताकद देते. हॅलो, मी सायली. रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावची ही आमची जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा. या शाळेची स्थापना 17 जानेवारी 1999 रोजी झाली आणि तेव्हापासून ही वास्तू गावच्या मुलांना अक्षराची ओळख करून देतात. खरं सांगू तर मी स्वतः या शाळेत शिकले नाही, पण तरीही या वास्तूशी माझं एक अतूट नातं आहे. मी आता गावी गेले होते तेव्हा या शाळेत गेली होती. शाळेचा कायापालट पाहताना स्वर्गीय शोभा लक्ष्मण खानविलकर शालेय विकास योजनेचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. एखाद्याच्या स्मृतिप्रित्यर्थ जेव्हा शिक्षणासाठी इतकं मोलाचं पाऊल उचललं जातं तेव्हा त्या वास्तूचं मोल अजूनच वाढतं. या योजनेमुळे शाळेला जे नवे रूप मिळाले आहे ते पाहून अभिमान वाटतो. शाळेच्या भिंतींवरची ती सुंदर चित्र आणि शैक्षणिक संदेश मुलांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण करतात. शहरातल्या मोठ्या शाळांमध्ये कदाचित डिजिटल बोर्ड असतील, पण या शाळेमध्ये जे आहे ते कुठेच मिळणार नाही. ते म्हणजे निसर्गाचं वर्णन. सकाळी प्रार्थनेच्या वेळी डोंगरांच्या रांगातून येणारा तो गार वारा आणि मुलांच्या कोवळ्या आवाजातील ती प्रार्थना, हे सगळं अनुभवलं की वाटतं शिक्षण असावं तर असं. इथले शिक्षक केवळ पुस्तकी धडे गिरवत नाही, तर मुलांमध्ये जिद्द आणि मूल्य रुजवतात. सध्या एप्रिल-मेच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे शाळेत मुलांचा तो निरागस किलबिलाट नाही. सगळीकडे एक अनामिक शांतता वसरली आणि ही शांतता अस्वस्थ करणारी नाही, तर ती सुखावणारी आहे. ठिकाणी बाग, तो फळ आणि शांत असलेले मैदान जणू पुन्हा एकदा जून महिन्याची आणि मुलांच्या किलबिलाटाची आतुरतेने वाट पाहत आहे. ही शाळा म्हणजे केवळ एक इमारत नसून आमच्या वरवडे गावचं चैतन्य आहे, जे सुट्टीतही तितकंच प्रभावी आणि आश्वासक वाटतं. माझ्या गावची ही शाळा अशीच बहरत राहू आणि तिला अंगणात खेळलेली मुलं उद्या आकाशाला गवसणी घालतील, पण त्याची पाळंमुळं मात्र या शाळेत घट्ट असतील याची मला खात्री आहे. आणि तुम्हीसुद्धा या शाळेत शिकला असाल किंवा तुमच्यासुद्धा गावात अशीच कोणती शाळा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.